श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 23 एप्रिल 2026 म्हणजेच गुरुवारी येत आहे गुरुपुष्यामृत योग. 23 एप्रिल रोजी गुरुपुष्यामृत योग हा रात्री 8:57 सुरू होऊन तो पहाटे 6:17 असणार आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने चांदी खरेदी केले अत्यंत शुभ मानले जाते. त्यात वृद्धी होते. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे त्याचा अर्थ आहे. शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायक किंवा मांगलिक तारा असे म्हणण्यात आले आहे. गुरुपुष्यामृत योगामध्ये माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं. तसेच आपल्याला या पूजेसोबतच लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं. असं केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. लक्ष्मी देवीच्या कृपेने धन प्राप्ती होते. पैशासंबंधित काही समस्या असतील तर गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी. गुरुपुष्यामृत योगामध्ये पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची मनोभावे पूजाही करायची आहे. अक्षय तृतीयेप्रमाणे हा दिवस शुभ मानला जातो. या योगात तुम्ही जे काही काम करतात ते यशस्वी होते. कुटुंबाची प्रगती होते. पुष्य नक्षत्राला नक्षत्रामध्ये श्रेष्ठ मानले गेले आहे. तर गुरुवार हा बृहस्पती या शुभ ग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो. पुष्य नक्षत्राचे स्वामी शनिदेव असून त्यांची देवता बृहस्पती आहे. गुरुवारचा संबंध भगवान विष्णू आणि बृहस्पती या दोघांशी असल्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही उपाय किंवा सेवा अतिशय प्रभावी मानल्या जातात. शास्त्रानुसार लक्ष्मी देवीचा जन्म याच दिवशी झाला होता. त्यामुळे संपत्ती, सौख्य, समृद्धी आणि यशासाठी हा काळ अत्यंत अनुकूल मानला जातो. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील आवर्जून करायच्या आहेत. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण शत्रू आहेत ते नष्ट होणारच आहेत. पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणार आहे. आपली किती कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. तर ती कोणती वस्तू टाकायची आहे, कोणत्या वेळेत टाकायची आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गुरुपुष्यामृत योग हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ आणि पवित्र काळ मानला जातो. जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. स्नान केल्याने आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं आहे. पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केल्यामुळे आपल्या शरीराचे आणि आत्म्याचे आत्मशुद्धीकरण होते. तसेच स्नान केल्यानंतर लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने धन आणि समृद्धी प्राप्त होते. तसेच हे पवित्र स्नान केल्यानंतर मनोभावे कुलदेवीची पूजा केल्याने नशिबात वाढ होते आणि अपयश दूर होतं. पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायची आहे. ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा मुक्तताही मिळणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. कारण असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असते. आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी, महादेव, माता पार्वती, गणपती बाप्पा तसेच भगवान कुबेरांचं स्मरण हे करायचं आहे आणि आंघोळीला पाणी हे काढायचं आहे.
आता तुम्ही थंड किंवा गरम कोणतंही पाणी घेऊ शकतात. पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल. गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होतच होतं, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता हे मिळत असते. दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमूटभर हळद. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हळदीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. हळद ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळते, पण आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश देखील प्राप्त होत असतं. तसेच ही स्नान केल्यामुळे आपल्या मनामध्ये असणारी सर्व नकारात्मकता सुद्धा दूर होते. गुरुपुष्यामृत युगामध्ये तुम्ही सोनं नाही खरेदी केलं तरीही चालेल, पण आवर्जून तुम्हाला 10 रुपयाची का होईना या दिवशी हळद ही आवर्जून खरेदी करायची आहे. तसेच आपल्याला एक तुळशीचं पत्रसुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं. तुळशीचं पत्र टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस. त्याचबरोबर आपल्याला आवर्जून थोडेसे काळे तिळसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे. तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तिळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होते, पण आपलं दारिद्र्य सुद्धा नष्ट होते. कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. तर या वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि आपल्याला स्नानही करायचे. पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभ फळ मिळत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं, एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे. पण गुरुवार आहे त्यामुळे आपल्याला चुकून हे केस हे धुवायचे नाही. त्याचबरोबर आंघोळ करताना आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे. गंगेच यमुनेच गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्निधी कुरु. या मंत्राचा अर्थ असा होतो, गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे. किंवा तुम्ही अगदी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जपसुद्धा करू शकता. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.